नमस्कार, नमस्ते, हॅलो एव्हरीवन, जय श्रीराम. तुम्हा सगळ्यांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, मंडे विथ मोडी सीडीचा आजचा हा नवीन भाग आहे. आजचा हा 6वा भाग आहे आणि आज एका खूप महत्त्वाच्या पण तितक्याच कदाचित दुर्लक्षित गोष्टीबद्दल मला तुमच्याशी बोलायचं आहे. लेट्स नॉट डिनाय द फॅक्ट की आपल्या आयुष्यात बऱ्याचशा अशा गोष्टी घडतात, बरेचसे असे इन्सिडेंट्स होतात, बऱ्याचशा फेजेसमधून आपण जातो जिथे आपण आपला इमोशनल बॅलन्स गमावून बसतो. आणि अशा सिच्युएशनमध्ये आपण कोणाशी काय बोलतोय किंवा कशा पद्धतीने रिॲक्ट होतोय, कोणत्या सिच्युएशनला कसं रिस्पॉन्ड करतोय, हे आपल्याला आपलंच कळत नाही. आता इथपर्यंत हे सगळ्यांना सगळं समजण्यासारखं आहे, पण इथून पुढे याच एका सिच्युएशनला 2 रस्ते फुटतात. पहिल्या रस्त्यावर जी माणसं असतात ती पटकन त्यांचे इमोशन्स आयडेंटिफाय करतात. त्यांना पटकन कळतं की आपल्यासोबत काय घडतंय. दे अंडरस्टँड की दे आर इन टू अन इमोशनल मेस अँड दे स्टार्ट सिकिंग हेल्प. ते इमोशनल गायडन्सच्या दिशेने त्यांची वाट धरतात. पण ही जी दुसऱ्या रस्त्यावर चालणारी माणसं आहेत त्यांना त्यांचे इमोशन्स पटकन लक्षात येत नाही किंवा आपल्याला नक्की काय होतंय हे त्यांच्या पटकन लक्षात येत नाही. आणि ॲज अ रिझल्ट ऑफ दिस दे एंड अप वॉकिंग टुवर्ड्स इमोशनल इम्बॅलन्स. दिस इज लिटल डेंजरस आय थिंक, कारण या रस्त्यावर चालणारी जी माणसं आहेत ती पुढे कुठेतरी जाऊन स्वतःवर खूप प्रश्न निर्माण करू लागतात. दे स्टार्ट क्वेश्चनिंग देअर सेल्फ वर्थ, दे स्टार्ट क्वेश्चनिंग देअर एक्झिस्टन्स, पर्पज ऑफ लाईफ, आणि इव्हेंच्युअली दे स्टार्ट फॉलोइंग इन टू डिप्रेशन किंवा एन्झायटी किंवा त्यांना पॅनिक अटॅक्स असं सगळं सुरू होतं, विच इज अ क्रिटिकल सिच्युएशन. तर हे सगळं सांगण्याचा मागचा मुद्दा असा की प्रत्येक माणसाला आपले इमोशन्स आयडेंटिफाय करता आले पाहिजे, इमोशन्स अंडरस्टँड करता आले पाहिजे आणि त्यांच्यावरती योग्यरित्या काम करता आलं पाहिजे. दिस इज इम्पॉर्टंट फॉर हिज और हर ओन जनरल वेलबिंग. तर आज मी तुम्हाला 7 अशी पुस्तकं सांगणार आहे which are easy to read, which are simple to understand and which will actually help you understand your emotions and work towards a better life. ही सगळी पुस्तकं खरं तर इंग्लिशमधून आहेत, पण आय एम शुअर यांचं मराठी ट्रान्सलेशन सुद्धा खूप इझिली अवेलेबल असते. इमोशनल इम्बॅलन्स या एका विषयाबद्दल बोलणं फार महत्त्वाचं आहे मला वाटतं, कारण या विषयाकडे तितकंसं कदाचित लक्ष दिलं जात नाही. कारण मी सुरुवातीला सुद्धा म्हटलं खूप दुर्लक्षित असा विषय, पण फार महत्त्वाचा आहे. आपण जेव्हा फिजिकली आजारी पडतो तेव्हा त्याची लक्षणं दिसतात आणि वी कॅन क्युअर दॅम, पण इमोशनल इम्बॅलन्स जर एखादा व्यक्ती एक्सपिरियन्स करत असेल तर त्याची अशी काही खास लक्षणं दिसत नाहीत किंवा दिसतातही, पण ती आयडेंटिफाय करायला फार वेळ लागतो आणि तोपर्यंत त्याचे इतके परिणाम दिसलेले असतात ऑन द बेसिस ऑफ विच दॅट ह्युमन इज ऑलरेडी जज्ड बाय द सोसायटी. म्हणून खूप आधीच आपले इमोशन्स आयडेंटिफाय करणं, समजणं हे गरजेचं नाही आहे का? ही जी 7 पुस्तकं आहेत दीज ऑल टॉक अबाउट इमोशन्स, पण ही इतकी आपापल्यात वेगळी आहे कारण प्रत्येक इमोशन वेगळं आहे, प्रत्येक माणसाची सिच्युएशन वेगळी आहे, प्रत्येक माणसाचं इमोशनल बर्डन वेगळं आहे. तर अशा सगळ्या इमोशनल बर्डन्सला केटर करणारी ही सगळी पुस्तकं आहेत. द व्हेरी फर्स्ट बुक दॅट आय वॉन्ट यू ऑल टू नो अबाउट इज फाइंडिंग स्ट्रेंथ इन डिफिकल्ट टाइम्स. हे जे पुस्तक आहे ते डॉक्टर डेव्हिड विस्किट यांनी लिहिलेले आहे. हे खूप एक पॉकेट साईज बुक आहे आणि प्रत्येक इमोशनसाठी, प्रत्येक वेगळ्या एका इमोशनसाठी वेगळ्या पेजवर खूप सुंदर अशी इन्फॉर्मेशन लिहिली आहे विच फील्स रिलेटेबल टू एव्हरी वन. फॉर इन्स्टन्स खूप असे कॉमन प्रश्न असतात. सम पीपल आर फायटिंग टू नॉट आर्ग्यू, सम पीपल आर फायटिंग टू एक्सेप्ट देमसेल्व्स, सम पीपल आर फायटिंग फॉर पीस, सम पीपल आर फायटिंग फॉर अंडरस्टँडिंग देअर लव्ड वन्स. अशा सगळ्या वेगवेगळ्या कॉमन प्रॉब्लेमसाठी त्यांनी एक खूप वेगवेगळे पेजेस डेडिकेट केले आहेत आणि त्यांच्या थ्रू त्यांनी असे खूप सुंदर असे वेगवेगळे इमोशन्स एक्सप्लेन केलेले आहेत. अनदर ब्युटिफुल थिंग अबाउट दिस बुक इज प्रत्येक एका वेगळ्या एक्सप्लेनेशनच्या खाली दे हॅव रिटन these small kind of affirmations which do nothing but help you understand yourself and affirm yourself, assure yourself that if nobody is with you, God is with you, universe is with you. हे असे मेसेजेस आहेत जे सतत तुम्ही जर वाचले, these are in present tense, म्हणजे आता मला हे होतंय, आता आय एम फीलिंग हॅपी, हे असे सगळे मेसेजेस आहेत which you can directly put out in the universe and feel good about. आता जे मी एक पेज ओपन केलंय किंवा एक जे इमोशन ओपन केलंय that says don't be lazy, आणि त्याचं खूप त्यांनी छान एक्सप्लेनेशन दिलंय आणि खाली जे अफर्मेशन लिहिलंय दॅट विच रीड्स आय सीक माय लाईफ्स वर्क, माय बीइंग अँड पर्पज, आय एम नॉट अफ्रेड टू डिस्कवर माय वर्थ, फॉर आय ऑलरेडी लव्ह माय सेल्फ. कुठेतरी सेल्फ लव्ह शिकवून जाणारी ही खूप छान अशी बुक आहे. इंडियन एडिशनमधली बुक आहे. याची लिंक हे मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केलं होतं, याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. द नेक्स्ट बुक विच आय वॉन्ट यू ऑल टू नो अबाउट इज इमोशन्स इन रिलेशनशिप्स बाय सद्गुरू. आता हे जे बुक आहे दॅट वॉज गिफ्टेड टू मी बाय समवन व्हेन आय वॉज ॲक्च्युअली गोइंग थ्रू सम इमोशनल अप्स अँड डाउन्स, अँड दिस बुक हॅज ॲक्च्युअली डन वंडर्स टू वॉट आय यूज टू थिंक अँड वॉट आय थिंक नाव अबाउट द सिच्युएशन्स.
आपल्यासोबत खूपदा असं होतं ना की आपण एखाद्या गोष्टीला खूप धरून बसतो, एखाद्या व्यक्तीला खूप धरून बसतो, त्या व्यक्तीच्या अस्तित्वाला खूप धरून बसतो. वी फेल टू मूव्ह ऑन, वी फेल टू लेट देम गो अवे फ्रॉम आवर लाईफ्स. ही जी फेज असते ती फार डिफिकल्ट अशी फेज असते आणि या फेजला तुम्ही कसं झगडाल तर द सिम्पलेस्ट वे इज टू रीड व्हॉट सद्गुरू सेज अबाउट इमोशन्स अँड रिलेशनशिप्स इन दिस बुक. वेन आय लॉस्ट माय मॉम, आय वॉज नॉट ॲट ऑल इन कंट्रोल ऑफ माय इमोशन्स. But I really took time to understand what was actually happening, what is actually happening to me, what is happening to people around me. And in all that process, this book has really helped me. ही खरं तर 2-in-1 book आहे. इथे इमोशन्स बद्दलची बुक आहे इन दी फर्स्ट हाफ ऑफ द book, and या साईडला this is all about relationships. So this book actually are 2 books, 100 pages each. One talks about emotions and one specifically talks about relationships, that how you can move on, how you can control your emotions and start loving yourself so that other people start loving you. So this is the second book. The third book that I all want you to know about is Option B. दिस बुक इज रिटन बाय शेरली सँडबर्ग आणि हिने खूप लिनियन नावाचं एक खूप सुंदर पुस्तक लिहिलंय, तेही तुम्ही वाचू शकता. अनेकदा काय होतं ना, आपण एखादी घटना घडल्यानंतर ती एक्सेप्ट करायला, ती पचवण्यातच आपली इतकी एनर्जी वाया जाते की पुढे त्याचं काय करायचं, हाऊ टू प्रोसेस दॅट हे आपल्याला लक्षातच येत नाही. कारण मला असं वाटतं आपण कम्प्लिटली एक्सप्रेस आउट झालेले नसतो. माझी एक सवय मी सांगते, मला जेव्हा असं काहीतरी खूप भरून येतं किंवा when I feel very heavy in my heart, I have a habit of writing it down. मी फेसबुकवरती बरेच असे आर्टिकल्स लिहिले, बऱ्याचशा माझ्या खूप इमोशन्स मी पोर आउट केलेले. खूप मागे when I lost my mom back in 2020, त्याच्यानंतर मला खूप गिल्टी वाटायला लागलं की why am I writing this on a public platform, why am I not able to keep it to myself. ह्याच्यानंतर खूप गिल्ट वाटायला लागतं. पण दिस बुक somewhere tells you that accept the way you are, accept what is happening, do not judge yourself for what you're doing किंवा just express. कारण खूप सारी मंडळी अशी सुद्धा आहेत, दिस बुक गिव्स दिस सेकंड पर्स्पेक्टिव्ह, की खूप सारी मंडळी अशी सुद्धा आहेत की त्यांना त्यांचं दुःख दाबून ठेवण्याशिवाय काही पर्याय नसतो किंवा त्यांना मुळात ते जमत नाही, त्यांना त्यांच्या दुःखाला वाट करून देता येत नाही. सो यू शुड ॲक्च्युअली फील ग्रेटफुल अबाउट यू दॅट यू आर ॲटलीस्ट एबल टू एक्सप्रेस what you're feeling. Shelley Sandberg wrote this book actually after she lost her husband in a minor accident or something. And she also used to post a lot about it. She used to talk a lot about her pain and suffering. So this actually is her journey. आणि तिच्या त्या जर्नी मधून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. So Option B by Shelley Sandberg is the third book which I want you all to read. The fourth book which I am currently reading is Death, the Inside Story by Sadhguru. आणि आय एम स्टील इन द हाफ ऑफ दिस बुक, पण आय एम सो शेकन बाय वॉट वर्ड्स हॅव बीन रिटन इन दिस बुक. मृत्यूबद्दल आपण कधीच काही चांगलं बोललेलं कोणाकडून ऐकलं नाहीये, पण मृत्यू खरंच इतका वाईट आहे का? इट इज द अल्टिमेट ट्रूथ ऑफ युअर लाईफ आणि ह्याच्यापासून तुम्ही घाबरून कसं जगू शकता. This book actually teaches you to live. It gives you reasons to live. It tells you that find reasons to live. कारण जर मी मरणाचा विचार केला तर मला रोज कदाचित एक नवीन कारण सापडेल की हे माझ्या मनासारखं नाही होते, आय शुड डाय, हे माझ्या मनासारखं नाही होते, आय शुड डाय. पण जगण्यासाठी कारण शोधणं हे एक खूप मोठं चॅलेंज आहे. अँड दॅट इज व्हॉट लाईफ इज ऑल अबाउट. हेच कदाचित सद्गुरू या बुकमधून सांगतायत आणि आय एम ऑल्सो इन दी हाफ ऑफ इट. आय एम रीडिंग, आय एम ॲक्च्युली लव्हिंग दिस बुक आणि म्हणून मी even though I have read this half, I am recommending it की प्लीज गो थ्रू दिस बुक. आणि हे पुस्तक पूर्ण झाल्यानंतर मी फुल रिव्ह्यू किंवा एक खूप शॉर्ट असा व्हिडिओ वेगळा करणारच आहे. पण या, दिस इज द फोर्थ book that I want you guys to read. The fifth book that I want you to read is Do Epic Shit by Ankur Warikoo. Ankur Warikoo हा खूप मोठा कॉन्टेंट क्रिएटर आहे, ऑन्टरप्रिनर आहे. खूप सोप्या शब्दात त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. हे बुक मला खूप एक टेबल साईड रीड सारखं वाटतं की वेन यू सिपिंग कॉफी और वेन यू आर ॲक्च्युली लाईट हेडेड, तुम्हाला खूप साधं हलकं काहीतरी वाचायचं आहे, बट ॲट द सेम पॉईंट दॅट विल टीच यू समथिंग. असं जर काही तुम्हाला वाचायचं असेल तर डू एपिक शिट इज द बेस्टेस्ट बुक. एक द बेस्ट थिंग अबाउट दिस बुक इज ह्याचं फॉन्ट ह्या बुकचा खूप मोकळा आहे आणि एका पेजवरती अगेन लाईक द फर्स्ट बुक, एका पेजवर त्यांनी खूप एका वेगवेगळ्या सिच्युएशन बद्दल, वेगवेगळ्या इमोशन बद्दल वेगवेगळे मेसेजेस लिहिलेले आहेत विच आर इझी टू रीड आणि खूप आपल्या माइंडला एका चांगल्या डिरेक्शनमध्ये घेऊन जाणारं हे पुस्तक मला वाटतं. या एका बुक नंतर त्याचं बहुतेक अजून एक पुस्तक आलं होतं की गेट द एपिक शिट डन, पण आय हॅव नॉट रेड दॅट इज ऑल्सो अ गुड ॲडिशन इन द लिस्ट. पण या, डू एपिक शिट. द नेक्स्ट बुक इज यू कॅन विन बाय शिव खेरा आणि दिस इज द बेस्ट सेलिंग बुक. आय थिंक दिस वॉज इंटरनॅशनल बेस्ट सेलर ॲट वन पॉईंट इन टाईम. खूप पूर्वी वाचलेलं पुस्तक आहे. मला आठवतं मी कॉलेजमध्ये असताना
This was among the first 5-6 books which I had bought. आणि this book actually tells you how to turn your vision into practicality or reality. खूपदा काय होतं, आपण मॅनिफेस्ट करण्याच्या मागे लागतो, मला हे हवंय ते हवंय, स्वप्न बघत बसतो, पण वी डोंट वॉक टुवर्ड्स दॅट ड्रीम, किंवा आपण ॲक्शन ओरिएंटेड काहीच करत नाही. मग अशी जी काही स्वप्न आहेत, मॅनिफेस्टेशन्स आहेत, तुमच्या ज्या इच्छा आहेत, त्या पूर्ण तरी कशा होणार? शुडंट यू योरसेल्फ टेक एफर्ट्स टू गेट समथिंग यू वॉन्ट इन युअर लाईफ? दिस बुक ॲक्च्युली टीचेस यू दॅट की तुम्ही नक्की ॲक्शन ओरिएंटेड कसं विचार करायला हवा, किंवा राईट डिरेक्शनमध्ये एफर्ट्स कसे घ्यायला हवे, सो दॅट यू गेट ऑल दॅट यू हॅव ड्रीम्ड ऑफ. सो दिस इज द 6th बुक. खूप इझिली अवेलेबल आहे आता तर, कदाचित खूप चांगले व्हर्जन सुद्धा या बुकचे आलेले आहेत. या सगळ्या बुक्सची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. अँड लास्ट बट नॉट द लीस्ट, दिस इज a book that how to develop self-confidence and influence people by public speaking. This book is by Dale Carnegie and this is again one of my initial 5-6 purchases. तर खूप पूर्वी वाचलेलं पुस्तक आहे. Dale Carnegie actually has released a lot of books that how to make friends or how to win friends, how to influence people, अशा बऱ्याचशा how to series त्यांनी रिलीज केलेल्या होत्या. आणि this book actually gives you like word to word direction की तुम्ही हे जर वाचून इफ यू इम्प्लिमेंट दीज थिंग्स इन युअर लाईफ, इट इज ॲक्च्युअली गोइंग टू डू वंडर्स टू यू. खूप छोट्या छोट्या ट्रिक्स सुद्धा या पुस्तकात डेल कार्नेगीने रिव्हील केलेल्या आहेत. फॉर इन्स्टन्स, इफ यू आर टॉकिंग टू पीपल अँड यू वॉन्ट टू इन्फ्लुएन्स देम बाय स्पीकिंग ऑर समथिंग, डेट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट की. तुम्ही पटकन एखादी डेट जर फेकली, फॉर इन्स्टन्स इफ यू आर टॉकिंग अबाउट हिस्ट्री अँड यू से की ह्या तारखेला हे असं असं झालं होतं, तर समोरचा माणूस खूप पटकन इम्प्रेस होतो. सो अशा खूप साऱ्या छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत that if you throw dates on the faces, किंवा if you talk about facts a lot, if you remember points of your talk, people get impressed by you very easily. अशा खूप साऱ्या छोट्या छोट्या ट्रिक्स कार्नेगीने या बुकमध्ये सांगितलेल्या आहे. सो दॅट्स इट फॉर टुडे. दिस इज द ॲक्च्युअल लिस्ट ऑफ बुक्स यू गाईज, सेल्फ हेल्प बुक्स म्हणेन मी, सेल्फ हेल्प बुक्स दॅट यू गाईज मस्ट रीड when you're feeling low or feeling like doing nothing, or in general to make your life a better place. My bestest recommendation to you would be Finding Your Strength in Difficult Times by Dr. David Biscuit आणि Death by Sadhguru. सद्गुरूंची जी पुस्तकं आहेत, कदाचित they need a deeper understanding. You have to give time to those books to understand what actual message is being delivered through the book. पण ही जी बुक आहे Finding Your Strength in Difficult Times, this is a book of meditations आणि खूप छोट्या छोट्या इझी वर्ड्समध्ये, इझी सेंटेन्सेसमध्ये खूप स्ट्रॉंग मेसेज देणारं हे एक बुक मला वाटतं. सो दिस इज माय की वेन एव्हर आय फील लो, किंवा मला असं जेव्हा वाटतं की काहीच नाही करायचं आहे, किंवा आय एम ऑफ नो यूज इन ब्ला ब्ला थॉट्स, तेव्हा आय स्टिक टू वन ऑफ दीज बुक्स अँड आय इन्स्टंटली come back to reality and start believing in my goodness and my worth. तर what do you do when you feel low? What is your कोपिंग मेकॅनिझम? तुम्ही आजपर्यंत कोणती सेल्फ हेल्प बुक वाचली आहे का? डू यू बिलीव्ह इन सेल्फ हेल्प बुक्स? मला हे सगळं जाणून घ्यायला खूप आवडेल. तुम्हाला जर काही शेअर करायचं असेल, यातलं काही शेअर करायचं असेल, तर तुम्ही खाली कॉमेंट सेक्शनमध्ये शेअर करू शकता. आणि दॅट्स इट फॉर टुडे. आय थिंक आता हा व्हिडिओ आवडला असेल, माझा या चॅनलवरचा कॉन्टेंट तुम्हाला आवडत असेल तर जरूर कळवा. या चॅनलवरची एंगेजमेंट वाढवण्यासाठी मला मदत करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओज पोहोचवा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि मंडे विथ मोडी सीडीच्या पुढच्या व्हिडिओची नक्की वाट पहा.